तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे ना, की 4-5 कांदे घ्यायचे आहेत, कापून झाल्यानंतर 2 टमाटे घ्या. टमाटे पण ते कापा तुम्ही. कापून घेतल्यानंतर एक कढई घ्या. कढईमध्ये काय आहे ना, तुम्हाला 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये जो कापलेला कांदा आहे, तो कापलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे. जोपर्यंत म्हणजे त्याला असा लालसर कलर येत नाही ना, तोपर्यंत तो कांदा जो आहे तो टाकायचा आहे बघा. टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, कापलेलं जे टमाटा आहे, कांदा लाल झाल्यानंतर टमाटा टाका. टमाटा टाकल्यानंतर त्याला पण थोडंसं शिजू द्या. शिजल्यानंतर थोडंसं म्हणजे पाणी त्यातलं निघून गेलं ना, की त्यानंतर मसाले टाका. जेवढं पण तुम्हाला तिखट पाहिजे तिखट त्या पद्धतीनं टाका. त्यानंतर थोडीशी हळद टाका, धणे पावडर टाका. आणि त्यानंतर काय करायचं आहे, की थोडंसं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले तुमच्या कांदा आणि टमाट्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेवढे पण तुम्हाला अंडी त्यामध्ये टाकायचे, जेवढ्या पण अंड्याची भुर्जी करायची, ते अंडे तुम्ही अगोदर फोडून ना कुठल्यातरी एखाद्या याच्या पातेल्यामध्ये किंवा प्लेटमध्ये घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्हाला टाकायचं आहे कढईमध्ये, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हलवून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत ते पूर्णपणे त्यातलं पाणी निघून जात नाही, तोपर्यंत तुम्हाला जे आहे तुमचं जी भुर्जी आहे ती भुर्जी कंटिन्यू हलवत राहायची बघा. आणि त्यानंतर हलवल्यानंतर तर मित्रांनो, हे बघा, अशा पद्धतीनं तुमची जी भुर्जी आहे ती भुर्जी या अशा पद्धतीनं तयार झालेली आहे बघा. यानंतर तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मग सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.